ये लाईट आहे का रे? स्वतःची मनमानी व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना खूप मोठा सासुरवास आहे. म्हणजे हे बाकीच्या पत्रकारांना सगळ्या गोष्टी माहिती, कर्मचारी दबावपुढे काय बोलतील कोणी बोलत नाही. शेतकरी सांगितलं तर आम्ही त्याचं काही करू शकत नाही, सत्य बोलतो ऐकतच नाही. त्याचं म्हणजे अशा पद्धतीनं वागणं असल्यामुळं मग सगळेच संचालकांनी ठरवलं का मग हे आपण हातात घेतलं पाहिजे. त्यामुळं मग त्यांच्याबरोबर असलेले सदस्य, माझ्याबरोबर असलेले सदस्य हे सगळे आले आणि एकमुखानं हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. म्हणजे असं काही नाही का मग ते आम्ही करायचं म्हणून करायचं. खूप तुम्हाला दुःख माहिती, त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा पत्रकाराला भेटवतील सगळ्याच काही गोष्टी माहिती, मार्केट कमिटीत काय चाललेलं आहे याची तंतोतंत हे. आणि वरती कसं मग आमदार राहिलेलं आहे, खासदार राहिलेलं आहे, मग लोक घरी घाबरत आहे का बाबा वरची नेते त्याला मदत करते करतात. त्याच्यामुळे आपण बोलून बी काय उपयोग आहे, तक्रार देऊन बी काय उपयोग आहे, तक्रार देऊन बी आपली नुकसान होणार असं. मग लोक तक्रार द्यायला पण पुढे येत नाही. एकूण किती संचालक आहेत तुमच्या बाजूने, आता किती आहे? एकूण 18 संचालक आहे आणि आता माझ्या बाजूला 15 संचालक आहे. मग आपण आता कलेक्टर साहेबांची भेट घेतली, काय नेमकं चर्चा झाली? त्यांना जे आता आमचे संचालक मंडळाचे काय प्रॉब्लेम होते ते संचालक मंडळ पण बोलले, आम्ही पण बोललो. तर त्यांना जे सगळं ते सगळं लेखी दिले आहे. त्यांच्याबरोबर जे मांडायचं होतं ते एक रीतीने आम्ही मांडलेलं आहे सगळ्या संचालकांनी. त्यांनी मिळून मग त्यांच्याशी हे केलं. आपण बंदी वापरायला असं तुमची पण त्यांच्याशी हे झाली असते. तरुणांच्या संस्थेत आम्ही 97 सालापासून काम करतो. 2 वेळेस त्यांना आम्ही मदत केली आणि त्यांना सभापतीपदही मिळवून दिलं. परंतु त्यांची जी मनमानी चालू आहे, एक वर्षापासून सर्व संचालक सांगतात व्यापाऱ्याला सुविधा नाही, व्यापारी हैराण झाले, व्यापारी निघून चालले, शेतकऱ्याला सुविधा नाही आहे, पाण्याचे सुविधा नाही, अनेक अशा सुविधांपासून शेतकरी एका बाजूला आहेत. आणि हे महाशय आपले चेअरमन यायचं सकाळी 10:30ला मीटिंग घ्यायची, मीटिंगचं प्रोसिडिंग कोणालाही द्यायचं नाही आणि वरून कोणी गेलं बोलायला तर त्याला धमकी द्यायची, तुला इथं या पदावरून काढून टाकेल, त्या पदावरून काढून टाकेल. असं प्रत्येकाचं संचालकांना वैतागून गेलं तर मार्केटला जाण्याची कोणाची इच्छा होत नाही. म्हणून आम्ही सर्वांनी जरी आम्ही राष्ट्रवादीसोबत मी त्यांच्यासोबत गेलो नाही, मी अजितदादाकडे गेलो तर माझे राज्याचे चेअरमन कुसाळकर साहेब आणि रामदास मोरे साहेब राज्य सहकारी संघाचे चेअरमन यांच्यामार्फत मी अजितदादांकडे गेलो. कारण ह्या भ्रष्टाचारी माणसामार्फत आम्ही जाऊच शकत नाही. यांनी एकही संस्थेमध्ये चांगलं काम केलेलं नाही. जिल्हा बँक असेल, कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, या माणसासारखा भ्रष्टाचारी या सैतान जगात सुद्धा सैतान सापडणार नाही, एवढा तो सैतान माणूस आहे. आणि त्याला भ्रष्टाचार सोडून काहीच करत येत नाही. फक्त आजपर्यंत पवार साहेबांच्या आशीर्वादाने त्यांनी संस्था काम केलं आणि संस्थेचं केलं. आता अजितदादाच्या नावाखाली पण आम्ही अजितदादाकडे त्याची तक्रार, उद्या मी जाऊन दादांकडे तक्रार करणार आहे. का आणि दादा काही आम्हाला विचारणार नाही, कारण त्याचा भ्रष्ट कारभार अख्ख्या जिल्ह्याला दादाला सर्व माहिती असल्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि असा भ्रष्टाचारी माणूस आम्हाला कधी चालत नाही. तुम्ही बघितलं, मी 5 वर्ष जिल्हा परिषदमध्ये काम केलं, अनेकांच्या मी अध्यक्षांविरोधात बोललो, सर्वांच्या. मला भ्रष्टाचार हा विषय चालत नाही म्हणून मी 2-2 महिने मीटिंग सोडून जाते. मीटिंगला गेलो तर 5 मिनिटात बाहेर निघा. मागचं भ्रष्टाचाराचं प्रकरण होतं हे चालू आहे त्याची. आणि त्यांनी काय केलं, मागच्या वेळेस आप्पा चेअरमन होते, आप्पाच्या काळामध्ये जवळजवळ 21 कोटी काही रक्कम होती ती त्यांनी जमा केलेली होती. नंतर मी चेअरमन झालो, मी ते कर्ज नील केलं, मार्केट कमिटी नील केली. आता त्यांना काही बिल्डिंगचं काम नसताना जवळजवळ 22 कोटीची बिल्डिंगचं काम सुरू केले. त्या कॉन्ट्रॅक्टरला ॲडव्हान्स देऊन त्याच्याकडून कमिशन आधीच खाऊन घेतलेले, कमिशन आधीच केलं आणि काम चालू केलेले. त्याला फक्त कर्ज काढून त्यांनी 84 एकर जागा, ज्यावेळेस मानकर चेअरमन आणि मी व्हाईस चेअरमन होतो त्यावेळेस आम्ही 84 एकरचा राजेगावकरांना तो प्लॅन दिला आणि ती मार्केट कमिटी उभी करायचा आमचा ध्यास होता. परंतु हा माणूस गेला आणि त्याने ते मोकळं जे भूखंड होते सगळे विकून टाकलेले, गाळे बांधून विकून टाकलेले. त्याला जिथे जागा दिसेल, आत्ताच गेल्या महिन्यामध्ये त्यांनी ते पत्र्याचे गाळे गरीब व्यापारी पोट भरत होते ते काढून टाकले. त्यांच्याकडून आता पैशाची मागणी करतो.
आता पुन्हा गाळे बांधायच्या काही लोकांकडून त्यांनी 32 लाख रुपये ॲडव्हान्स उचललेला आहे आणि त्यांना सांगितलं तर तुम्हाला गाळे देतो. पुढचा कार्यक्रम काही दिला का कलेक्टर साहेबांनी? मीटिंग लावणार. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.